नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। गोपाल कृष्ण भगवान आपल्या चरणी साष्टांग दंडवत असो। भगवान श्री रुक्मिणी पांडुरंग आपल्या चरणी साष्टांग दंडवत असो। सर्व सद्गुरुनाथ भगवान आपल्या चरणी साष्टांग दंडवत असो। अखिलेरांतरी प्रभूला वंदना करून श्रीमद तुकोबारायांनी वर्णन केलेल्या एका दिव्य अभंगाचं ज्याच्यामध्ये अद्वैत तत्वज्ञानाचं प्रतिपादन केलेलं आहे त्याचं चिंतन आपण करूयात। तुकोबाराय म्हणतात की गोडीपणे जैसा गुळ, गोडीपणे जैसा गुळ तैसा देव झाला सकळ। गोडीपणे जैसा गुळ तैसा देव झाला सकळ। आता भजो कवणे परी, आता भजो कवणे परी देव सबाह्य अंतरी, देव सबाह्य अंतरी। उदक वेगळा नव्हे तरंग निराळा, उदक वेगळा नव्हे तरंग निराळा। आता भजो कवणे परी देव सबाह्य अंतरी। हेम अलंकार नामे, हेम अलंकारा नामी तुका म्हणे तैसे आम्ही, हेम अलंकारा नामी तुका म्हणे तैसे आम्ही। आता भजो कवणे परी देव सबाह्य अभ्यंतरी, देव सबाह्य अभ्यंतरी। जगद्गुरु तुकोबाराय महाराज साधकाला साधना करत असताना येणाऱ्या अद्वैत तत्वज्ञानाचं एक सुंदर असं चिंतन समजावून सांगतात। पुष्कळदा असं होतं की आपण भगवंताची भजन करतो, भक्ती करतो, खूप प्रेमाने भगवंताशी ऐक्य पावतो, पण आपल्याला नेमकं कळत नाही की आपण कुठपर्यंत पोहोचलेलो आहोत। खरोखर भविष्याच्या गर्भात काय आहे हे माहिती नसणं हा खूप वेळा आनंदाचा विषय असतो। पण मानवाला प्रत्येकाला उत्सुकता असते की मी देवापर्यंत पोहोचलो का, माझं भजन पोहोचतं का, माझं चिंतन पोहोचतं का। हाच तर खरा एक वेगळेपणा आहे। पण ज्या वेळेला भगवंताला आपण साधना मार्गातून साधना करताना नाम घेता 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 आपण त्याच्याशी ऐक्य पावतो, तेव्हा साधकाला काय अवस्था प्राप्त होते, त्याला कसं दिसतं, तो कसा अनुभवाला येतो त्याला, ते त्यांनी वर्णन केले। आधी काही संतांची प्रमाणे पाहू मग बघूयात। तर जन्मभरीच्या श्वासा येतो की मोजिये हरिनाम म्हणणारी मीरा, किंवा वृंदावन की कुंज गलीन में लीनो बजा के ढोल सांगणारी मीराबाई, भगवंताला आम्ही प्राप्त कसं केलं। किंवा पाया पडू गेले तेव्हा पाऊलची न दिसे उभाची स्वयंभू असे, समोर की पाठीमोरा हैची नकळे टकाची पडले कैसे म्हणणारे आणि भगवंताचे ऐक्य पावणारे माऊली ज्ञानेश्वर महाराज असतील, किंवा सबाह्य अभ्यंतरी तू एक सांगणारे एकनाथ महाराज असतील, हे सगळे एकच गोष्ट सांगतात की आपण चिंतन करत असताना, चिंतन करता करता एक वेळ अशी येते की आपण आणि तो परमात्मा ही एकरूपता येते। जसं विमानामध्ये बसल्यानंतर विमानाचा वेग हा प्रवासालाही असतो आणि विमानाचाच वेग हा त्या व्यक्तीलाही असतो। ती व्यक्ती विमानाच्या वेगाने उडू शकते का, पण ती विमानामध्ये बसल्या कारणामुळे विमानाच्या वेगाने उडाली। आगबोटीमध्ये बसल्यानंतर आगबोटीचा वेग तर त्या व्यक्तीचा वेग होतो। रेल्वेमध्ये बसल्यानंतर रेल्वेचा जो वेग असेल तो त्या व्यक्तीचा वेग होतो। चालत जाणाऱ्या व्यक्ती चालण्याचा जो वेग असेल तो त्या व्यक्तीचा वेग होतो। तर त्याप्रमाणे भगवत भक्ती करणाऱ्या भक्ताचं भगवंताशी ऐक्य पावतं, त्याला तो आणि भगवंत दोन्ही एक होतात। या दोघांमध्ये वेगळे पण राहत नाही, तर आपल्याला त्याच्याशी जुळवून घ्यावं लागतं, त्याच्याशी आपल्याला एकरूप व्हावं लागतं। माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी तर हरिपाठामध्ये याच्याविषयी कमाल सांगितली। ते म्हणतात की समाधी हरीची समसुखे विना न साधेले जाणं द्वैत बुद्धी। जोपर्यंत आपण भगवंताशी समबुद्धीवर येत नाही तोपर्यंत आपल्याला समाधी अवस्था प्राप्त होत नाही, द्वैत बुद्धीने प्राप्त होत नाही। म्हणजे कसं आहे की देव होऊन देवाला भजावं, आत्मानंदी होऊन आत्मानंद लुटावा, साधक होऊन साधना करावी, भक्त होऊन भक्ती करावी, प्रेमी होऊन प्रेम करावं, रसिक होऊन रस घ्यावा। आपलं काय होतं म्हणजे का, आपण काहीतरी मी भक्त म्हणतो आणि अपेक्षा वा की भगवंताकडे मला काहीतरी मिळतील आशा करतो, म्हणजे भक्त होऊन भक्ती करत नाही, अपेक्षा करतो।
साधकहून साधना करत नाही. आपण साधना करताना साधक म्हणून साधना करतो. नुकतंच गुरुचरित्राचं पारायण पूर्ण झालं. पारायण करत असताना आपण साधना म्हणून गुरुचरित्र केलं, पण अपेक्षा बाकी दत्तप्रभूंनी मला दर्शन द्यावं, माझ्या कानामध्ये काहीतरी येऊन सांगावं, मला साक्षात्कार द्यावा, माझ्या कृपा करावी, माझं काहीतरी आडले जावं सांगावं. कारण दत्त गुरुचरित्र कामधेनू ऐकता हे महाज्ञानू सकाला विठ्ठस लाभती असं गुरुचरित्रात लिहिलेलं आहे. म्हणजे आपण साधना एक करतो आणि त्याच्याबरोबर समान नसतो, दुसरीकडेच गेलेला असतो. आपण पुष्कळदा असं होतं की कीर्तनाला बसतो आणि कीर्तनाला बसल्यानंतर ते कीर्तनकार काय सांगतो त्याच्याकडे आपलं चित्त एक करायच्या ऐवजी आपल्या डोक्यामध्ये पुढचे विचार येत असतात आणि तिसरीकडे कुठेतरी जातो आपण. त्याला काय, किंवा प्रवचन संपादन करत असताना, प्रवचन ऐकत असताना सुद्धा आपण त्यातलं आपल्या फायद्याचं काय आहे, आपल्याला कुठला शब्द अनुकूल आहे तेवढा शब्द उचलायचं ठरवतं कसं होईल. अहो, त्याच्याशी एकरूप होणं म्हणजे नेमकं काय आहे की त्या तत्वाशी, त्या तत्वातूनच आपण बघायचं. भगवंताशी, भगवंताप्रमाणेच आपण चिंतन करायचं. तो देव समोर पाहिनं याला एकच म्हटलं पाहिजे, तू देव मी भक्त ऐसे करी. जे नातं आपलं ते नातं निभावलं पाहिजे. तर संसारामध्ये नवरा आणि बायकोच्या नात्यामध्ये जर दोघे नवरे झाले संसार कसा व्हायचा, आणि दोघे बायकांसारखे झाले तर संसार कसा व्हायचा. तर दोघांनी आपापली नाती निभवावीत, परंतु दोघांनी एकरूप होऊन करावं. मग अशी जी एकरूपता असते ना, याला अद्वैत म्हणतात. की त्या ठिकाणी भगवंताचं जे कृत्य करतोय त्या कृतीत पूर्ण लक्ष ठेवून मी ते करणं. ज्याप्रमाणे आपल्या मनात जो विचार आहे तो विचार आपल्या बुद्धीमध्ये येतो, बुद्धीतून विचार आपल्या हातामध्ये जातो, हातातून विचार तो पेनामध्ये जातो आणि पेनातून तो विचार कागदावरती उमटतो, तेव्हा लिहिलं जातं. म्हणजे डोक्यामध्ये आहे तेच वाक्य लिहिलं जातं. मी याप्रमाणे वागत आहे, हे डोक्यात वाक्य तयार झालं की ते हातात उतरतं की मी याप्रमाणे वागत आहे. दोन्ही गोष्टी एक झाल्या म्हणजे त्याला माझा हात, कागद, पेन आणि डोक्यातले विचार हे एक रेषेमध्ये आले. अध्यात्म हे असं व्हावं लागतं. आपण जर संगीतामध्ये जाणकार असाल तर बघा की ज्या वेळेला पेटी वाजवतो, पेटी वाजवणारा पेटी आणि गाणं दोन्ही जर समन्वयी चाललं ना तर खूप छान होतं. पुष्कळदा काय होतं माहिती का की पेटी आधी पुढे जाते, त्याच्या मागनं गाणं येतं, ते विसंगत वाटतं. पेटी मागे जाते, खूप मागे राहते, तेही विसंगत वाटतं. की ती शांतपणे दोन्हीही एकत्र आले पाहिजेत. आताची लोक म्हणतात की कॉर्ड दिल्यानंतर एक वेगळं संगीतातला भाग येते, कॉर्ड शिवाय संगीत उमटतच, त्याची काहीतरी वेगळी कला आहे ती पण जमली पाहिजे. हो, मान्य आहे, पण कॉर्ड देणं म्हणजे उत्तम पेटीवादक नक्कीच नाही. त्याला संगीताचं डोक्यात जे आहे ते हातात ते हृदयामध्ये त्याप्रमाणे गेलं पाहिजे. स्वर पकडता येते तेव्हा कुठेतरी 3 स्वर दाबून ठेवून सगळ्यालाच मी एकरूप झालेलो आहे याचा अर्थ तो संगीतकार झाला नाहीस. दुसरी गोष्ट अशी की समजा तबला वादन करतोय, तबला वादन करत असताना जे एक आवर्तन घेतलेलं आहे, ज्या तालाचं आवर्तन घेतलेलं आहे आणि त्या तालाचे आवर्तन तो गायक, जो मुख्य गायक आहे तो गायक गायन करत असताना त्याला हवे तितक्या कालावधामध्ये तेच तालाचं आवर्तन त्याने वाजवलं पाहिजे. त्याने वाजवताना तर ताळ बदलला तर कदाचित गायकाने सांभाळून घेतलं तर ठीक, नाही तर गाण्याचा सगळा वेगळा भाग होईल. हीच गोष्ट अध्यात्मातली आहे की तुम्ही जे करत आहात त्याच कृतीत, त्याच तुमच्या रोलमध्ये किंवा त्याच स्वतःच्या सहभागामध्ये तुम्ही भगवंताशी ऐक्य पावा, दुसरं काहीही नाही. आत्ता भजन करतायत, मग भजनामध्ये देव पण भजन करतोय. नामदेव कीर्तन करी देवापुढे नाचे पांडुरंग, म्हणजे नामदेवाचं कीर्तन आहे त्यामध्ये कीर्तनामध्ये नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी म्हणणारे नामदेवराय महाराज आणि नाचे पांडुरंग म्हणणारा नाचणारा पांडुरंग, दोघंही एकरूपच आहेत. ज्याप्रमाणे आरशामध्ये पाहिल्यानंतर आरशामध्ये जो पाहतो त्याची प्रतिमा त्याला दिसते, दुसरी प्रतिमा त्याला दिसत नाही. हे कधीतरी कळलं पाहिजे. तुकोबाराय महाराज आम्हाला या अभंगामध्ये ती गोष्ट सांगतात, हे आम्हाला कधीतरी कळलं पाहिजे. फार पूर्वीच्या काळचे गमतीशीर किस्सा आहे. आदिवासी जेव्हा मनुष्य जगत होता त्यावेळेला त्या आदिवासी जगणाऱ्या माणसाला एकदा आरशाचा तुकडा सापडला. त्याने तुकडा हातामध्ये घेतला तर स्वतः तोंड बघितलं, त्याला तो काही भयंकर उग्र पुरुष वाटला, त्याला राग आला, ते लगेच धनुष्यबाण काढला त्याला मारायला. पण नंतर त्यांनी पण धनुष्यबाण काढला मारायला. आश्चर्य वाटलं, त्यांनी लपवून तो आरसा घरी नेला आणि घरात कोणाला ठेवला, लपवताना बायकोनी पाहिलं. बायकोनी पाहिल्यानंतर ती आली, तिने आरशामध्ये बघितलं, तिला तिचं तोंड दिसलं. तिला वाटलं, कधी आरसा बघितलाच नव्हता, तिला वाटलं की नवऱ्याने सवत आणली आणि जादू करून लपवून ठेवलेली आहे. तिने रडायला सुरुवात केली. तर काय रडते म्हणून म्हातारी सासू आली.
म्हाताऱ्या सासूने ती बघितलं, म्हणजे हिने सवत कोपऱ्यात ठेवली आहे. म्हाताऱ्या सासूने बघितलं, सासू म्हटली, अगं काय काळजी करते, म्हातारी तर सवत आहे तुझी, लवकर मरेल, 4 दिवसामध्ये मरून जाईल, तू सुखी होशील. हे का घडलं सगळं असं वेगवेगळं? कारण कोणीच एका पातळीवरती नाही की तो आरसा आहे, त्यात प्रतिबिंब दिसतं, आरशामध्ये वेगळं काही दिसत नाही. मी देवाचा देव माझा कधी होतो, तर ज्या वेळेला मी देवाला पूर्णपणे आरशासारखा स्वच्छ समोर उभा करतो आणि त्याच्यामध्ये मी माझं प्रतिबिंब पाहतो, त्याला मला देव दिसतो. साधना कुठपर्यंत करायची, तर इथपर्यंत. याला म्हणतात अद्वैताची साधना, भगवंताची साधना. आपण करताना अशी साधना करावी की साधना करता 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 काना मात्रा रसो दीर्घ उच्चार न चुकणार तर नाहीच नाही, पण असं होईल की त्याच्याशी पूर्णपणे ऐक्य, वेगळे पण नाहीच, निमाले दुजे पण नाहीच. अनंतरूपे अनंतविषयी देखील तयासी बाप रखमा देवीवरू खुण बाणली कैसी. हे अद्वैताची उपासना आहे की बाप रखमा देवीवर खुण बाणली कैसी, ही खूण कळली पाहिजे. तुकोबाराय महाराज आम्हा साधकांना साधना कशी करावी ते सांगतात, स्वतःचा अनुभव सांगतात, 4 उदाहरणं देऊन सांगतात. आणि सगळं सांगत असताना आपण सिद्ध कसं व्हावं, भगवंताचे कसे व्हावे, आणि जे करतोय त्या साधनेमध्येच व्हावं. तुम्ही प्रवचन ऐकताय तर अवधान एकरीची तिचे मग सर्व सुखाचे पात्र व्हायचे. संपूर्ण अवधान देऊन तुम्ही बोलताय, फक्त त्या अभंगावर बोललं पाहिजे. तुम्ही गाताय तर गाताना ते स्वर कंठातून येतील, ओठातून बाहेर पडतील, परावाणी उच्चार करेल, पण त्याबरोबर डोळे बंद आणि उघडे असताना पण तुम्ही तेच पाहाल की तो आतला अर्थ आहे. तुम्ही सूर्याकडे पाहाल तर तुम्हाला सूर्यच दिसला पाहिजे, मग तो सूर्य डोळे उघडून पण दिसला पाहिजे आणि डोळे बंद केल्यानंतर पण सूर्य दिसला पाहिजे. तुम्ही देवाकडे बघितल्यानंतर, डोळे मिटल्यानंतर देव तुम्हाला समोर दिसला पाहिजे आणि बंद केल्यानंतर, डोळे बंद केल्यानंतर तो आपल्यामध्ये दिसला पाहिजे. विटेवरती जो उभा आहे तो माझ्यामध्ये सुद्धा आहे. हा अनुभव जोपर्यंत येत नाही, तो माझ्यामध्ये आहे, त्याचा सर्वत्रांच्या मध्ये आहे, हा अनुभव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण अध्यात्मामध्ये कुठंतरी एक पायरी मागं एक पायरी पुढे साधना करतोय. एक मुलगा होता, त्या मुलांनी, तो एका कंजूस बापाचा मुलगा होता आणि कंजूस बापाचा मुलगा असल्या कारणामुळे त्याचा बाप कंजूस आहे, पोरगा दुप्पट कंजूस होता. एकदा तो भरभर चालत होताना वडिलांनी बघितलं आणि भरभर एवढा चालत आला, चप्पल झिजली ना तुझी? तो म्हटलं बाबा नाही, मी उलट लांब लांब पाऊल टाकत आलो, म्हणजे चप्पल कमी झिजली. मग तो म्हणतो जिना कसा चढला? म्हणतो 2-2 पायऱ्यावरती एक पाय ठेवला. म्हणतो हा असंच केलं पाहिजे, उद्या प्रयत्न कर 3-3 पायऱ्यावरती, खालचा पाय एका, पुढचा पाय 3ऱ्या पायवर ठेवायचं. पण तो मुलगा त्याच्यामध्ये चड्डी फाटली तर तो म्हणतो हा चड्डी फाटू शकते, चड्डी फाटू द्यायची नाही, 2-2 पायऱ्यात उचल. आपलं अध्यात्म तसं चाललंय सगळ्यांचं. आपण त्याप्रमाणे आहोत. आपण कुठे आहोत, आपण सांगतो कारण सांगतो काय, आपण करतोय काय, आपण भजतोय काय आणि आपण मागतोय काय. आपण करतोय काय, आपण मागतोय काय, आपण आहोत कुठे आणि आपण दाखवतोय काय. आणि ज्याप्रमाणे कंजूस बापाचा पोरगा जास्त कंजूस, चप्पल झिजू नये म्हणून लांब लांब टांगा टाकतोय किंवा 2-2 पायरीवरती पायातून चढायचा प्रयत्न करतोय आणि शिवाय चड्डी फाटू नये हेही बघतोय. आमचं अध्यात्म तसंच आहे. देवाच्याजवळ जायचं, मागायचं, करायचं आणि नंतर तोंडाने हेही म्हणायचं जी इच्छा देवाची ते घडेल. सगळं करता करता सगळ्या इच्छेचं कारण मग प्रभू आहे. मग त्या प्रभूने एखादा टप्पू मारला की मग त्याची तक्रार, त्याची चिंता, त्याचं चिंतन मनात करत राहायचं, साधना थांबते. तर ह्या साधनेला कुठला अर्थ आहे? तर द्वैताची साधना केली तर तुम्हाला त्रास होईल, तुम्ही अद्वैताची साधना करा. ज्ञानेश्वर महाराज आम्हाला ते सांगतात की अद्वैत कुसरी विरळा जाणे. ही जी अद्वैत कुसरी आहे ना, की हे अद्वैत तत्व कसं साध्य करायचं, ही कुसरी म्हणजे शक्ती, ही बुद्धी, ही युक्ती विरळा जाणे. एखादा विरळच जाणतो. आणि तुकोबाराय महाराजांनी हीच गोष्ट या अभंगात सांगितली आहे की गुळ म्हणजे काय हो? तर गोडी म्हणजे गुळ, गोडी म्हणजेच गुळ. आपण तो गुळ खाल्ला म्हणजे काय खाल्लं? तू ती गोडीचा अनुभव घेतलास, वेगळं काही आहे का? परमार्थ करतोयस, परमार्थ म्हणजे काय हो? जे करतोय त्याचा अनुभव तुला आला पाहिजे. मी परमार्थ करतोय आणि डोळ्यापुढे मला लोटा दिसत आहेत, मी परमार्थ करतोय आणि मला डोळ्यापुढे मेलेली माणसं दिसत आहेत, मी परमार्थ करतोय आणि मला भूतं दिसत आहेत, हा कुठला परमार्थ? तर गोड जैसा गुळ, जशी गोडी तसा गुळ.
आणि तैसा देव झाला सकळ, हा अनुभव साधकाला आला पाहिजे की त्याप्रमाणे माझा देव जशी भक्ती करतो तसं मला आतमध्ये दिसला पाहिजे. रामचरित मानसामध्ये हेच सांगितलेलं आहे की निजमन मुकुरु सुधारी, बर्णव रघुकुल भीमल जसू जो दायकू फलचारी. आपल्या मनरूपी दर्पणाला काचेला स्वच्छ करा आणि त्याच्यामध्ये आपलं प्रतिबिंब पहा. तैसा देव झाला सकळ, त्याप्रमाणे मला कळेल की मी कसा तसा देव आहे. आणि देवाशी करत असताना ते परमाद्भुत रूप पाहताना आपल्याला गोष्ट माहिती आहे की ध्रुवानी एवढं तप करणाऱ्या सांगण्याप्रमाणे की ध्रुवाला आज जसा देव दिसत होता अक्षरशः त्याच रूपात देवाला पुढे उभं राहावं लागलं, तसंच रूप घेऊन यावं लागलं. तर तसं भाव तोची देव, जसा तुमचा भाव आहे तसा देव समोर येतो. तो तुकोबाराय महाराज आम्हाला देव भेटतो म्हणजे कसं भेटतो, परमार्थ करतो म्हणजे काय करतो, त्याचं वर्णन पहिल्याच या अभंगातल्या पहिल्या चरणातल्या अर्ध्या पुढच्या ओळी सांगून टाकले की तैसा देव झाला सकळ. तुला देवाचा अनुभव कसा येईल तर जसा तुला तुझा अनुभव असेल तसा. मला सून अजिबात चांगली मिळाली नाही, मला सासू कधीही चांगली मिळाली नाही. सासूच्या वेळेला मी सून होते, माझी सासू खराब होती. सुनेच्या वेळेला मी सासू आहे, सून खराब आहे. दोन्ही गोष्टी खोट्या आहेत. तुझ्या मनातला हा भाव खोटा आहे. तू ना सासू झाली ना सून झाली. हाच एक विलक्षण अनुभव आहे, हाच एक विलक्षण अनुभव आहे. हे लक्षात आलं पाहिजे. तुकोबाराय महाराज आम्हाला ते सांगतात गोडपणे जैसा गुळ. जसा गुळची गोडी म्हणजेच गुळ आहे तसा देव म्हणजे देव आहे. आपल्याला ज्या वेळेला आपल्या अंतरंगात देवाची रूपं येताना साधण्यात येणं त्याला देवाचा अनुभव आम्हा साधकांना तसाच येतो. मग त्याला अनुभव येतो की आता भजो कवडे परी देव सबाई अभ्यंतरी. आता आम्ही भजन कसं करावं, कारण देव तर माझ्या आत बाहेर सारखाच आहे. ज्याप्रमाणे उद्धवाच्या व्रजयात्रेमध्ये उद्धवजी महाराज आले होते, त्याला गोपिकांना उद्धवाचे ज्ञान द्यायला लागल्यानंतर गोपिका म्हणतात कृष्ण आठवायचा कसा हे नको सांगू, त्याला विसरायचं कसं हे सांगा मला. अरे कधीतरी ते या वाक्याचा आनंद घ्या. हे काय पंच देणारं वाक्य नाहीये, हे वाक्य टाळ्या पिळवणारं वाक्य नाहीये. कधीतरी हा अनुभव घेतला पाहिजे ना आम्ही की तो भगवंत विसरता आला पाहिजे. कसं विसरता येईल, तो विसरला जाणार नाही इतकं एकरूपता आली पाहिजे. ज्याप्रमाणे अक्षर कागदावरती लिहिल्यानंतर कागद आणि अक्षर दोन्ही एक होतात. जोपर्यंत कागदाचं अस्तित्व आहे तोपर्यंत अक्षर आहे, आणि ज्या क्षणी कागदाचं अस्तित्व संपेल त्या क्षणी अक्षरं संपतील. तसं भगवंत आहे तोपर्यंत मी आहे तोपर्यंत भगवंत ते राहणारच आहे अबाधित, फरक पडणारच नाहीत. जर भिंतीवरती गणपती काढलाय तर जोपर्यंत भिंत उभी आहे तोपर्यंत गणपती भिंतीवरतीच आहे. आणि जर गणपती भिंतीवरचा उतरला खाली तर समजायचं की भिंत उतरलेली आहे, नाही तर दुसरा रंग दिला गेला आहे. तुझ्या मनातला जर तू काही चित्र बदललं तर समज तुझं मन बदललेलं आहे. तुझ्या मनाच्या जागेची भीती घेतली, तुझ्या मनाच्या जागेमध्ये जर अहंकार आला, तुझ्या मनाच्या जागेमध्ये जर वासना आली, तुझ्या मनाच्या जागेमध्ये जर कुठला खेद आला तर तुला समोर तेच दिसणार आहे. म्हणून आता भजो कवडे परी देव सबाई अंतरी. खरोखर सांगावं आपण की कसं करावं. एका ठिकाणी तर एकनाथ महाराजांनी कमाल केली या वाक्यावरती. एकनाथ महाराज म्हणतात की झाली संध्या संदेह माझा गेला आत्माराम हृदय प्रकटला. त्यात ते म्हणतात की आता संध्या कैसी करू केव्हा का. आत्माराम हृदयामध्ये आल्या कारणामुळे मला आता अनुभव असा येतोय की वेगळी संध्या वेगळी उपासना कशी करू आणि केव्हा करू हे मला कळत नाहीये. हे सगळं झालं आत्माराम हृदय प्रकटला का, झाली संध्या संदेह माझा गेला. तर हा अनुभव प्रत्येक साधकाला आला पाहिजे. हा अनुभव म्हणजे कसा असतो अजून जरा उघडं करून सांगतो. म्हणून तुकोबाराय महाराज म्हणतात की ज्याप्रमाणे समुद्र आणि लाटा, पाणी आणि पाण्याचे तरंग म्हणजे दोन्ही एकच आहेत, तसं भक्त आणि भगवंतांच्या मागे पुढे धावणारा भगवंत किंवा भगवंत आणि त्याच्या आजूबाजूला असलेले भक्त हे दोन्ही एकच आहे. एका ठिकाणी इतकं छान जनाबाईंनी सांगितलं ही गोष्ट, भक्त आणि भगवंत, भक्त आणि भगवंत, भगवंत आणि भक्त दोन्ही एकच आहेत. जनाबाई महाराज एवढ्या अधिकाराने सांगतात की ते म्हणतात की माझा पांडुरंग कसा आहे माहिती का, की निवृत्ती या खांद्यावरी सोपानाचा हात धरी गोरा कुंभार मांडीवरी आणि ते विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा. हे सांगत असताना जणी म्हणे गोपाळा शोभे भक्तांचा सोहळा. म्हणजे देव ओळखायचा तर भक्तांच्यामुळे आणि भक्त ओळखायचे तर देवामुळे. ज्याच्या मागे देव आहे ते भक्त असतात आणि ज्यांच्या पुढे देव आहे
ज्यांच्या पुढे भक्त आहेत तो देव आहे. हे इतकं अद्वैत तत्वज्ञान आहे. दोन्ही एकच, दोघात वेगळे पण नाहीच. तसं उदक म्हणजे पाणी, पाणी म्हणजे तरंग, आणि तरंग म्हणजे पाणी. एका ठिकाणी शंकराचार्यांनी कमाल केली आहे. आचार्य शंकराचार्य म्हणतात की सामुद्रो ही तरंगा क्वचन समुद्र नतारंग. हा लोक समुद्रावरची लाट म्हणतात, पण लाटेचा समुद्र कधी म्हणत नाहीत, कारण लाटांचा समुद्र नसतो, समुद्रावरती लाट उमटते. तसं आहे सायं प्रार्थनेमध्ये त्यांचं वर्णन आहे. सामुद्रो तरंगा क्वचन समुद्र नतारंगा उद्धरतु नगन जनुजुकुला मित्र मित्रशाशी दृष्टे भवती न भवती किम भवती रस्कारा. आणि तुझ्यासं वेगळं काही नाहीच आहे तर मी काय सगळ्याचं वर्णन करावं. हा अनुभव कधीतरी साधकाला आला पाहिजे. त्यासाठी वर्णन करत असताना तुकोबाने अजून एक उदाहरण दिलं की हेम अलंकार नामे. हेम म्हणजे सोनं. सोनंच काय वेळेला अलंकार हे नाव धारण करतं. हेम अलंकार नामी म्हटलंय. सोनंच काय वेळेला अलंकार म्हणून नाव धारण करते. अलंकार नाव कसं धारण करतं? सोन्याच्या ज्या वेळेला गोल 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 रूप तयार होतात त्याला बांगड्या होतात. सोन्यामध्ये ज्याला वेगळं काही नक्षीकाम तयार होतं त्या गळ्यातला हार होतो. सोन्याच्यापासून अंगठी तयार होते. सोन्याच्यापासून वेगवेगळे दागिने तयार होतात. सोन्याच्या पासून म्हणजे सोनं ज्या वेळेला ते रूप धारण करतं त्याला अलंकार होतात. त्या अलंकाराला वेगळं नाव असतं. हेम अलंकार नामी. पण त्या अलंकारामध्ये तरी काय आहे? सोनंच आहे. किंबहुना सोन्याच्या शिवाय अलंकार बनतच नाहीत. तसं भगवंताशिवाय भक्त बनणारच नाही. किंबहुना भक्ताशिवाय भगवंतही बनत नसतो. किंबहुना तो तुमच्यामध्येच आहे, तुम्ही ओळखायला शिका, इतरत्र पाहू नका. आणि तुका म्हणे तैसे आम्ही. हे आपल्याला शेवटचं वाक्य फार महत्वाचं आहे. तैसा देव झाला सकळ आणि तुका म्हणे तैसे आम्ही. दोन ठिकाणी तैसा तैसा शब्द आहे. त्याप्रमाणे जसं विष्णू सहस्रनामामध्ये क्षेत्रज्ञ क्षर एवच आणि मन्नमन्नाद एवच हे दोन एवच येतात. याप्रमाणे तसं तैसा देव तैसे आम्ही. हे फार मोठं या अभंगातलं वैशिष्ट्य आहे की तैसा देव तैसे आम्ही. तो आमचा देव असा आहे, आम्ही त्याचे भक्त असे आहोत. देव जसा आम्ही भक्त तसे. देव गोपाळ कृष्ण झाला, आम्ही गोपाळ झालो. देव देवीच्या रूपामध्ये आला, आम्ही गोंधळी झालो. आम्ही गोंधळी गोविंद गोपाळाचे मेळे. देव शंकर झाला, आम्ही त्याची गण झालो. देव दत्त झाला, आम्ही त्याच्या पुढे श्वान आणि गाय झालो. देव गुरु झाले, आम्ही त्यांची पादुका झालो. जैसा तैसा देव तैसे आम्ही. सगळ्यात महत्वपूर्ण वाक्य अभंगातलं आहे, तैसा देव तैसे आम्ही. विसरू नका. मी पुन्हा एकदा सांगतो की तैसा देव पहिल्या प्रश्नात म्हटलंय, गोडीपणे जैसा गोळ तैसा देव झाला सकळ. म्हणजे तैसा देव ज्याप्रमाणे देव आहे तुकोबाराय महाराज म्हणतात तैसे आम्ही. जशी गुळातली गोडी बाजूला काढता येत नाही. गोड म्हणजेच गोडी, पाणी म्हणजे तरंग, त्याचबरोबर अलंकार म्हणजे सोनं, तो देव म्हणजे आम्ही. याला म्हणतात अद्वैत तत्वज्ञान. तैसा देव तैसे आम्ही. हे तैसा देव तैसे आम्ही कळालं की अभंगातलं मर्म कळालं. किती सुंदर सूत्र आहे. तैसा देव तैसे आम्ही. प्रयत्न करूयात, साधना करता करता समऋषी घेऊयात. भगवंताची साधना करताना मनामध्ये विकल्पना आणता जी सेवा आहे ती सेवाच करू. जपाला बसले तर जपच करू, भोजनाला बसले तर भोजनच करू, पोथी वाचली तर पोथीच वाचू, संकीर्तन केलं संकीर्तनच करू, कीर्तनाला बसलो तर कीर्तनच आम्ही कीर्तन होऊन जाऊ, प्रवचनाला बसले आम्ही प्रवचनच होऊन जाऊ. तसं आम्ही तैसा देव तैसे आम्ही. तसा आमचा देव तसे आम्ही झालेलो आहोत. माझा पांडुरंग विटेवरती उभा आहे, तो चंदनाचा टिळा लावतो, आम्ही भक्त चंदनाचा टिळा लावतो. तैसा देव तैसे आम्ही. हे वर्म कळलं पाहिजे. हे वर्म म्हणजे विशिष्ट रूपामध्ये भगवंताची सेवा करणं, हे अद्वैत तत्वज्ञान आहे. ही अद्वैत कुसरी आहे जी ज्ञानेश्वर तुकोबाराय यांनी सगळ्या संतांनी एकच सांगितली आहे. जी गुरु परंपरेत ते सांगितलं जातं. समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि त्याप्रमाणे आम्ही पण आचरण करून याच देहातून भगवंतांचे होऊन जाऊ. झालेली सेवा भगवत चरणारविंदे अर्पण करून वाणीला विश्राम देतो. तत्सत सद्गुरुचरणा अर्पणमस्तु. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. माऊली तुकाराम महाराज की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय. श्री सद्गुरु केशवदत्त महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. सर्व संतन की जय. जय गोपाल कृष्ण भगवान की जय.
सर्वांना माझा प्रेमपूर्वक जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण.